In this session, we see some more problems on maxima and minima. See, this is the first problem. A ball is thrown in air. Its height at any time t is given by h equal to 3 plus 14t minus 5t square. Find the maximum height that it can reach. Okay. But here h given expression is 3 plus 14t minus 5t square. Call it number 1 which is given to you. Okay. Differentiate with respect to variable. हा h म्हणजेच काय आहे माहिती आहे, डिस्प्लेसमेंट आहे, हाईट आहे, डिस्प्लेसमेंट आहे, त्याचं एक्सप्रेशन आहे. ओके. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग dh बाय dt. व्हॉट इज इट्स डेरिव्हेटिव्ह? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 14 कॉन्स्टंट टीचा 1 मायनस पॉवर पुढे 1 ने कमी 10t अँड दिस इज युअर सेकंड एक्सप्रेशन. अगेन डिफरन्शिएट. मेथड सिमिलर आहे. दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू टी अँड सो यू गॉट काय मिळेल तुम्हाला? डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल टू 0चा 0 14 इंटू 1 कॉन्स्टंट 0 मायनस 10 आणि टीचा 1 म्हणजेच काय आला? मायनस 10 आणि मायनस 10 ही संख्या कशी आहे? निगेटिव्ह आहे. याचा अर्थ डबल डेरिव्हेटिव्ह काय आला? निगेटिव्ह आला. याचाच अर्थ फंक्शन इज मॅक्झिमम. फंक्शन कसं आहे? डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला म्हणून मॅक्झिमम आहे. आणि मग फॉर मॅक्झिमा पॉईंट शोधण्यासाठी आपण काय करतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा 0 करतो. 2 नंबर. दॅट इज तो 0 झाला म्हणजेच कोण 0 झाला? 14 मायनस 10t इक्वल टू 0 आणि मग याच्यावरनं टीची किंमत आली 14 अपॉन 10 म्हणजेच 1.4. आपल्याला मॅक्झिमम हाईट विचारलेली. मॅक्झिमम हाईट अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 height at t equal to 1.4. height at t equal to 1.4 is 3 plus 14 into 1.4 minus 5 into 1.4 square and that is equal to 3 plus 14 into 14 196 1 decimal 19.6 minus 5 into 14 चा स्क्वेअर 196 पण 1.4 into 1.4 2 डेसिमल येतील 1.196 and that is equal to 19 plus 3 22.6 minus 0. okay. 5 6 30 45 8 carry 4 9.80. okay. Subtraction 0 16 minus 8 16. okay. 8 carry 1. okay. 12.18 and this is your answer and therefore काय answer? maximum height of ball in air is 12.8 unit. 12.8 unit and this is the problem. okay. बघा पुढचा प्रॉब्लेम. फाइंड the largest size of a rectangle that can be inscribed in a semicircle of radius 1 unit so that 2 vertices lie on diameter. ओके. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. हा तुमचा आहे सपोज सेमी सर्कल. दिस इज अ सेमी सर्कल. ओके. हा आपला सेमी सर्कल आहे असं आपण जर समजला तर याची रेडियस किती आहे? 1 युनिट आहे. ही पण 1 युनिट आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठा रेक्टँगल रिप्लेस करायचा. लार्जेस्ट साईज मोठ्यात मोठा म्हणजे ज्याचा एरिया मोठा
रेक्टँगलची साईज मोठी म्हणजे त्याचा एरिया मोठा. मग हा मोठ्यात मोठा रेक्टँगल, सपोज दिस इज अ लार्जेस्ट साईज ऑफ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राईब इन इट. आणि काय अट आहे या रेक्टँगलची, आणखी एक त्यांनी कंडिशन दिली आहे की ज्याचे 2 व्हर्टायसेस डायमीटरवरती असले पाहिजे. मग हे आहे, समजा हा तुमचा रेक्टँगल आहे ABCD. ओके, हा तुमचा रेक्टँगल आहे. काय केलं आपण, लेट रेक्टँगल ABCD इन्स्क्राईब, काय केलं आपण, इन्स्क्राईब केला इन अ सर्कल ऑफ रेडियस 1 युनिट दिलेला पार्ट आहे. ओके, 1 युनिट इतकी रेडियसवरती हा रेक्टँगल इन्स्क्राईब केला. ओके, नंतर जॉईन, वाटल्यास आणखी एक म्हणता येईल, विथ सेंटर O, जॉईन OC and OD, and therefore from figure OC equal to OD, OC OD इक्वल टू काय आहे माहिती आहे, दोन्ही पॉईंट सर्कलवरती आहे आणि सेंटरपासून सर्कलच्या पॉईंटवरचं डिस्टन्स म्हणजे इक्वल टू काय आहे, रेडियस आहे आणि त्याची किंमत किती आहे, 1 आहे, जी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, गिवन आहे. ओके, मग लेट OA इक्वल टू X and therefore जर OA इक्वल टू X असेल तर AB इक्वल टू काय असेल माहिती आहे ना, 2X असेल. जर ही X घेतली तर हा इक्विडिस्टन्सवरती हा पण काय X येईल आणि ही काय आहे माहिती आहे, लेंथ आहे. कशाची, रेक्टँगलची. ही आहे रेक्टँगलची लेंथ आहे. अँड AD इक्वल टू आपण काय मानू, Y ॲज्युम करू. ही काय ॲज्युम करू, Y ॲज्युम करू. AD इक्वल टू आहे, ही काय आहे माहिती आहे ना, विड्थ आहे. कशाची, रेक्टँगलची, विड्थ ऑफ अ रेक्टँगल. अँड देअरफॉर फिगरमध्ये बघा, फ्रॉम ट्रायंगल OAD तुम्हाला काय मिळेल, x² + y² इक्वल टू R आणि R काय आहे, 1 आहे. मग याच्यावरनं y² किंमत काय मिळेल माहिती आहे ना, 1 - x² मिळेल. म्हणजेच yची किंमत काय मिळेल, √1 - x² मिळेल. याला 1 नंबर देऊन ठेवा. ओके, असा हा रेक्टँगल आला. इथपर्यंत काही शंका नाव. आता मोठी साईज, म्हणजेच साईज मोठी म्हणजे एरिया मोठा. अँड देअरफॉर रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल ऑफ रेडियस 1 युनिट. काय येईल याचा एरिया, लेंथ इंटू हाईट. मग लेंथ किती आहे, 2x इंटू हाईट किती आहे, y आहे. एम आय करेक्ट. त्यात वायची किंमत माहिती आहे तुम्हाला. आणि मग एरिया आपण दाखवू कॅपिटल एने इक्वल टू 2x इंटू √1 - x² फ्रॉम 1. आणि हे झालं आपलं फंक्शन तयार. एम आय करेक्ट. लेंथ इंटू हाईट 2x इंटू √1 - x². मग याच्या पुढे काय करतो, एकदा फंक्शन तयार झालं की हा झाला एरिया, मॅक्झिमम पाहिजे. मग याचा 2दा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याचा काय केला मी, डेरिव्हेटिव्ह घेतला. मग dA/dx इक्वल टू, याला कोणता रूल वापरणार माहिती आहे ना, इंटू आहे. मग u इंटू v रूट. पहिला कॉन्स्टंट 2x इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. रूटमध्ये कोण आहे, 1 - x² आहे. मग 1 - x². मग त्याचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 मायनस साईन ॲज इट इज, x² 2x. संपला. बघा, पहिला कॉन्स्टंट रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. रूटमध्ये x आहे का, नाही. जो कोणी असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणलं. प्लस आता कोण कॉन्स्टंट, रूट कॉन्स्टंट इंटू 2xचा डेरिव्हेटिव्ह
2. बघा बरं यू इंटू व्ही रूल बरोबर आहे का, पुन्हा चेक करा. ओके, दिस 2 कॅन्सल विथ दिस 2, सिम्प्लिफाय इट. वी गॉट x इंटू -2x -2x स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर प्लस 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर. याचा डिनॉमिनेटर दिला नाही, 1 आहे. अप टिल एनी ऑब्जेक्शन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर मिळेल तुम्हाला -2x स्क्वेअर. 1 - x स्क्वेअर 1 - x स्क्वेअर रूट निघून जाईल. 1 - x स्क्वेअर त्याला 2 ने गुणलं तर प्लस 2 -2x स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर. म्हणजेच टोटल ॲन्सर काय येईल. आय फिनिश द प्रॉब्लेम अँड फर्स्ट सम लाईन्स. ओके, फिगर पण फिनिश करतो आहे. बघा आता तुमचं डेरिव्हेटिव्ह काय आला, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू काय आला, 2 - 4x स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर. आणि हा झाला तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह. एम आय करेक्ट. सिम्पल यू इंटू व्ही रूल आहे. सिम्प्लिफिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ॲन्सर आलं. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन ठेवू कारण तो लागणार आहे. अगेन डिफरन्शिएट. वी गॉट डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता कोणता रूल वापरणार माहिती आहे ना, यू अपॉन व्ही रूल वापरणार. मग डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर 2चा 0 मायनस 4x स्क्वेअरचा 8x मायनस न्युमरेटर ॲज इट इज 2 मायनस 4x स्क्वेअर कॉन्स्टंट इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. रूटमध्ये कोण आहे 1 - x स्क्वेअर आहे म्हणून पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणलं होल अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअरचा स्क्वेअर. एम आय करेक्ट. बरोबर आहे का बघा बरं. यू अपॉन व्ही रूल वापरला. सिंपल कन्सेप्ट आहे, काहीही अडचण नाही. दॅट इज इक्वल टू ओके मायनस 8x इंटू रूट ऑफ 1 - x स्क्वेअर. दिस 2 कॅन्सल विथ दिस 2 -2 - 4x स्क्वेअर इंटू हा मायनस बघा हा मायनस प्लस काय राहिला x राहिला अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर अपॉन याचा डिनॉमिनेटर नाही आहे 1 - रूटचा स्क्वेअर काय होईल रूट निघून जाईल आणि हा तुमचा डिनॉमिनेटर राहील. बरोबर आहे का. हा तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर करा, नाहीतर तसाच ठेवला तरी पण चालेल. ओके, याला नंबर देऊ आपण 3. ओके, मग फॉर मॅक्झिमम एरिया मोठ्यात मोठा रेक्टँगल पाहिजे. मग फॉर मॅक्झिमम एरिया पहिला डेरिव्हेटिव्ह काय करतो आपण 0 करतो. मग पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच कोण, पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच कोण, दॅट इज 2 - 4x स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर इक्वल टू काय आहे 0 आहे. एम आय करेक्ट. म्हणजेच याचाच अर्थ काय 2 - 4x स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजेच एक्स स्क्वेअरची किंमत काय येईल 1/2. म्हणजेच एक्सची किंमत काय येईल 1/√2 येईल. ओके, एक्सची किंमत प्लस मायनस का नाही, एक्सची आपण काय घेतली लेंथ घेतलेली आहे म्हणून. ओके, मग ही किंमत कुठं टाकतो आपण फ्रॉम 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये टाकतो. मग 3 नंबरचं इक्वेशन काय आहे बघा, देअरफॉर डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू ह्याच्यात टाकली. हे 3 नंबरचं एक्सप्रेशन. आय फिनिश दिस पार्ट. ओके, हा 3 नंबरचा आहे. मग डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू -8 इंटू एक्स 1/√2 इंटू अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर 1/√2चा स्क्वेअर 1/2 प्लस x 1/√2 इंटू
ब्रॅकेट 2 minus 4 into x square 1/2, am I correct, upon 1 minus 1/2 whole upon 1 minus 1/2. किमती टाकून दिल्या, काहीच नाही, सिंपल आहे. ओके, दॅट इज इक्वल टू मायनस, याचे स्प्लिटिंग जर केला 4 into 2 घेतला तर -4 2 upon √2 इंटू 1 minus 1/2 आणि त्याचं रूट 1 upon √2 प्लस 1 upon √2 ॲज इट इज, आणि पुढचा 2 minus 2 0 अपॉन समथिंग, अपॉन काही असला तरी काही 1 upon √2 होल अपॉन 1/2. ओके, हा जरी कॅन्सल झाला तरी आन्सर काय आहे, 0 इंटू समथिंग 0, हा सगळा पार्ट काय झाला, 0 झाला. हा √2 कॅन्सल झाला, तुमचा आन्सर काय आलं, -8 आलं. आणि -8 ही संख्या कशी आहे, निगेटिव्ह आहे. याचाच अर्थ फंक्शन कसं आहे, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला, याचा अर्थ फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे. कोणत्या पॉईंटला, व्हेन x equal to 1 upon √2 and therefore from 1 y equal to under root of 1 minus x square म्हणजेच 1 minus 1/2 म्हणजेच 1 upon √2. आपल्याला काय विचारलं, लार्जेस्ट साईज विचारली, साईज म्हणजे लेंथ इंटू विड्थ. अँड देअरफॉर when length of rectangle, लेंथ किती आली होती आपली, 2x आली होती, म्हणजेच 2 upon √2 बरोबर √2 ही लेंथ. अँड हाईट y घेतली होती आपण, इक्वल टू 1 upon √2, देन इट्स साइज इज मॅक्झिमम, इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल, देन इट्स साइज इज मॅक्झिमम. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, see one more best problem. an open cylindrical tank कसा आहे, ओपन, आपला डब्बा माहिती आहे. ओके, तर डब्याचं वरचं झाकण नाही आहे, ओपन टँक, हुज बेस इज सर्क्युलर, त्याचा पाया कसा आहे, सर्क्युलर आहे. कशापासून बनवायचं आहे, मेटल शीटपासून बनवायचं आहे. पण त्याच्यात व्हॅल्यूम दिलेलं क्युबिक सेंटीमीटर, म्हणजे त्याचं व्हॅल्यूम किती पाणी बसेल त्याच्यात, एवढं पाणी बसलं पाहिजे. ओके, याची साईज शोधायची आहे, या रेक्टँगलची रेडियस आणि हाईट किती घ्यायची, की जेणेकरून आपल्याला बनवून द्यायचं आहे, म्हटल्यावर कमीत कमी मेटल शीट वापरता आलं पाहिजे. मेटल शीट कमीत कमी वापरायचं म्हणजे एरिया, जे मेटल शीट आपण आणणार ते कमीत कमी, म्हणजे त्याचा एरिया कमीत कमी लागला पाहिजे. तर असं हे कसं, मग आपण काय करूया, समजा हा सिलेंडर आहे, हा राईट सर्क्युलर सिलेंडर आहे. ओके, हा मग लेट R सेंटीमीटर अँड H सेंटीमीटर बी बेस रेडियस, काय मानली, बेस रेडियस आणि हाईट ऑफ सिलेंडर. ओके, ही काय आहे, सिलेंडर आहे असं आपण मानले. आणि जर तुम्हाला बेस रेडियस माहिती आहे, हाईट माहिती आहे, तर व्हॅल्यूम नाही काढता येणार. अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय आहे माहिती आहे ना, बेस एरिया इंटू हाईट. बेस सर्क्युलर आहे, πr स्क्वेअर एच, अँड विच इज इक्वल टू आपल्याला दिला आहे πa³, हा दिलेला आहे व्हॅल्यूम त्याचा. मग याच्यावरनं कोणाचे दोन्हीकडचा पाय कॅन्सल केला, याच्यावरनं आर स्क्वेअरपेक्षा एचची किंमत काढणं सोपी जाईल. कोणता तरी एका व्हेरिएबलमध्ये किंमत टाका, a³ अपॉन आर स्क्वेअर, आणि याला नंबर द्या 1. हा झाला व्हॅल्यूम. ओके, आता हा सिलेंडर व्हॉल्यूमवरनं हे काढलं आपण, हाईट काढली.
ओके. आता हा सिलेंडर बनवायचा आहे. मग बनवायचा आहे म्हटल्यावर तुमच्याकडे कसा पार्ट आहे, असा हा मेटल शीटचा पार्ट आहे. याच्यावरनं तुम्ही पहिल्यांदा काय बनवणार, वरची बाजू ओपन आहे, ही बाजू काय आहे, ओपन आहे म्हटल्यावर फक्त त्याला खालचा बेस येईल की नाही. बेस कसा आहे, सर्क्युलर आहे. मग एक सर्कल आपण याच्यापासून काय, याचा हा बेस कट करणार, याचा हा बेस कट करणार. पहिल्यांदा बेस कट करणार म्हणजे बेस एरियाने उरलेल्याचं काय करणार, वरचे हाईट, बरोबर आहे की नाही. मग तेव्हा टोटल मग हा आणि उरलेल्यामधनं काय करणार, मग हा पार्ट आहे हा असा मेल्ट गोल करणार आपण आणि मग त्याला हा खालचा स्टिच केला की तुम्हाला ओपन सिलेंडर तयार होईल, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यासाठी टोटल सरफेस एरिया म्हणजे टोटल एरिया किती लागेल मेटल सरफेसचा, मग टोटल सरफेस एरिया कुणासाठी, फॉर ओपन सिलेंडर. ओपन सिलेंडर क्लोज असता तर वरती पण एक गोल लागला असता, इक्वल टू बेस एरिया. बेस कसा आहे, सर्क्युलर आहे, प्लस एरिया ऑफ हाईट, हाईटचा आणि बेस एरिया, बेस कसा आहे पाय आर स्क्वेअर प्लस. आता हा जेव्हा आपण इथून कट केला, हाईट्स काढली, हा जर सिलेंडर कट केला तर तो ओपन होईल आणि मग त्याचा बेस हा टोटल किती असेल, सरकमफरन्स असेल, एवढी त्याची लेंथ असेल आणि हाईट किती असेल, लेंथ इंटू हाईट हा तुमचा एरिया येईल. एक तो काय असेल, रेक्टँगल असेल, रेक्टँगल केला तर लेंथ इंटू हाईट हा त्याचा एरिया येईल. ओके. याच्यामध्ये याची किंमत टाकून द्या आणि देअरफॉर सरफेस एरिया आपण दाखवू यसने, यस इक्वल टू पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर आणि याची किंमत ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर. एक पार्ट कट झाला, तुम्हाला काय मिळेल माहिती आहे, पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय ए क्यूब अपॉन आर. एम आय करेक्ट. हा झाला तुमचा नंबर 2. याला नंबर द्या 2. हा झालं तुमचं फंक्शन तयार. आता याच्या पुढच्या पार्टसाठी आहे फिनिश द प्रॉब्लेम अँड फिगर. प्रॉब्लेम आणि फिगर मी फिनिश करतो. ओके. बघा पुढे काय होतं. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. आता व्हेरिएबल काय आहे माहिती आहे, रेडियस कमी जास्त होईल. रेडियस कमी जास्त झाले की त्या रेडियस आणि हाईटमध्येच चेंज करता येईल, बाकी व्हॅल्यूम फिक्स आहे. मग याच्यात हा कॉन्स्टंट आहे, फक्त व्हेरिएबल रेडियस आहे. मग आरची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर आणि मग डी एस बाय डी आर इक्वल टू डेरिव्हेटिव्ह पाय कॉन्स्टंट आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 पाय आर, स्वतःशी 1 येतो, प्लस पाय आर स्क्वेअरचा 2 पाय आर, 2 पाय ए क्यूब कॉन्स्टंट, 2 पाय ए क्यूब कॉन्स्टंट आणि याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉनचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन आर स्क्वेअर. ओके. पुढच्या डेरिव्हेटिव्हसाठी आपण सिम्प्लिफिकेशन करूया. 2 पाय आर मायनस 2 पाय ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर. याला पुढचा नंबर द्या 3. ओके. आपल्याला आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग आणखी एक स्टेप थोडंसं पुढे मी करतोय बघा. 2 पाय आर मायनस 2 पाय ए क्यूब आर रेस टू -2 हा वरती घेतला, पॉवर निगेटिव्ह घेतला. कशासाठी? डबल डेरिव्हेटिव्हसाठी. अँड देअरफॉर अगेन डिफरन्शिएट अँड देअरफॉर पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर वी गॉट डी स्क्वेअर एस बाय डी आर स्क्वेअर इक्वल टू 2 पाय आरचा डेरिव्हेटिव्ह 2 पाय मायनस 2 पाय ए क्यूब कॉन्स्टंट, पॉवर पुढे 1ने कमी, पॉवर पुढे कोणाचा आरचा, बाकीचा पार्ट कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय होईल 2 पाय मायनस मायनस प्लस 4 पाय ए क्यूब आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर अपॉन आर क्यूब. याला पुढचा नंबर दिला. हा झाला तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह. इथपर्यंत काही शंका? आता आपल्याला हा एरिया कसा पाहिजे मेटल शीटचा? कमीत कमी पाहिजे. मग फॉर मिनिमा साठी काय करतो आपण? डायमेन्शन शोधतो, साईज शोधतो. मग पहिला डेरिव्हेटिव्ह काय केला आपण? 0 केला. मग पहिला डेरिव्हेटिव्ह जर 0 केला तर पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे कोण 0 होईल? दॅट इज पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे कोण? 2 पाय आर
मायनस 2 पाय ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 0. ओके, कॉमन पार्ट कट करूया अँड दॅट इज आर क्यूब मायनस ए क्यूब इक्वल टू 0. का? डिव्हाइड बाय 2 पाय आणि आर स्क्वेअरने मल्टिपल केला म्हणजेच आरची किंमत काय येईल? ए येईल. ही स्टेप कशी आली बघा, सिम्प्लिफिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कॉमन पार्ट कॅन्सल केला, आर इक्वल टू ए. बरोबर आहे. मग आता आर इक्वल टू ए, पहिल्यांदा एरिया कसा पाहिजे? मिनिमम पाहिजे. मग ही किंमत कुठं टाकतो आपण माहिती आहे ना? पुट इन इक्वेशन 4. 4 नंबरच्या इक्वेशनमध्ये आपण ही किंमत टाकून देऊया. काय होतं बघा, डबल डेरिव्हेटिव्ह अँड देअरफॉर डी स्क्वेअर एस बाय डी आर स्क्वेअर इक्वल टू 2 पाय प्लस 4 पाय ए क्यूब आणि आर ऐवजी ए आहे म्हणजे पुन्हा ए क्यूब अँड दॅट इज इक्वल टू 6 पाय आणि 6 पाय ही संख्या कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर एरिया इज काय आहे? पॉझिटिव्ह आला तर फंक्शन कसं असतं? मिनिमम असतं. इथं फंक्शन म्हणजे कोण आहे? सरफेस एरिया आहे. एरिया इज सरफेस एरिया. वाटल्यास शब्द वापरू आपण. देअरफॉर सरफेस एरिया इज मिनिमम. कधी? व्हेन आर इक्वल टू ए. मग ही किंमत कुठं टाका? फ्रॉम 1. मग आर इक्वल टू ए टाकला तर काय होईल? ए क्यूब अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू ए. याचाच अर्थ एच बरोबर काय सुद्धा होईल? याचाच अर्थ काय माहिती आहे? व्हेन अँड देअरफॉर व्हेन बेस रेडियस इक्वल टू हाईट ऑफ सिलेंडर then its surface area is minimum आणि व्हॅल्यूम किती? पाय ए क्यूब येईल. तर असा हा प्रॉब्लेम. बघा बरं, काही टिपिकल वाटते का?